नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, महागाई भत्ता 4% वाढबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। 1/1/2024 पासून ते 50% DA वाढ होणार आहे। तर काय आहे सविस्तर शासन उत्तर जाणून घेऊया। त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, महागाई भत्त्यामध्ये 4% वाढ करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून 26 मार्च 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। संचालक केंद्रीय वित्त व व्यय नवी दिल्ली यांच्या 12 मार्च 2024 ची प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्याला संदर्भात माहिती व योग्यता कारवाईसाठी अग्रेषित करण्यात आले आहे। केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या सदर नमूद कार्यालयातील ज्ञापनानुसार 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आलेली 4% महागाई भत्त्यातील वाढ ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू करण्यात आले आहे। त्याचबरोबर आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना त्याचबरोबर सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून 50% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे। सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्याचे निर्देश शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहे। त्यामुळे सदर नमूद अधिकारी व सेवानिवृत्त पेन्शनधारक अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2024 पासून 4% वाढीव महागाई भत्ता फरकाची रक्कम मार्च पेड इन एप्रिल वेतन पेन्शन देयकासोबत अदा करण्यात येणार आहे। या संदर्भात राज्य शासनाकडून 26 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तुम्ही स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तुम्ही तो वाचू शकता। काही शंका असल्यास तुम्ही कमेंट्स करून नक्की लिहू शकता। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।